नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शहरीकरणाची वैशिष्ट्ये अभ्यासली. आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन ह्या घटकाचा विस्तृतरित्या अभ्यास करणार आहोत. आधुनिकीकरण या संज्ञेचा वापर आपण जर बघितलं तर पहिल्यांदा डॅनियल लर्नर यांनी केलेला आहे. आधुनिकीकरण ही संकल्पना एखादी व्यक्ती किंवा एखादा गट किंवा एखादा समाज यांच्या संदर्भात लागू केली जाऊ शकते. बऱ्याचदा आधुनिकीकरणाचा विचार आर्थिक बाबतीत करण्याकडे कल दिसतो, परंतु आर्थिक जीवनाच्या संदर्भात जर विचार केला तर आधुनिकीकरणाचा विचार हा सामाजिक जीवन, तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा, संस्कृती, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांच्या संदर्भात करावा लागतो किंवा तो गरजेचा ठरतो. आधुनिकीकरणामुळे मूल्यपद्धती, श्रद्धापद्धती आणि वर्तणुकीसंबंधीचे काही संकेत आहेत, यामध्ये बदल घडून आला आहे आणि या संदर्भात आपल्याला आधुनिकीकरणाचा विचार इन डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे. द टर्म मॉडर्नायझेशन वॉज कॉइन्ड बाय डॅनियल लर्नर. When one use the term modernization, there is often a tendency to think of modernization is in economic terms. However, along with the reference to economic life, modernization can also be understood in terms of social life, technology, polity, cultural, education and so forth. आणि यासाठी आपल्याला त्याच्या काही डेफिनेशन्स अभ्यासणं खूप गरजेचं आहे. डेफिनेशन ऑफ मॉडर्नायझेशन, Daniel Lerner says, modernization is the current term. Modernization is the current term of an old process of social change whereby less developed societies acquire the characteristics common to more developed societies. डॅनियल लर्नर म्हणतात की सामाजिक बदल ही जुनीच प्रक्रिया आहे. त्याची सद्य संज्ञा म्हणजेच आधुनिकीकरण. या प्रक्रियेतून कमी विकसित समाज हा विकसित समाजांची वैशिष्ट्य स्वीकारत असतो. यानंतर आपण पुढची डेफिनेशन इथे अभ्यासणार आहोत. रुस्टो आणि वॉर्ड. मॉडर्नायझेशन इज द ॲप्लिकेशन ऑफ मॉडर्न सायन्स टू ह्युमन अफेअर्स. त्यांचं मत आहे की आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण. आता ह्या आधुनिकीकरण ह्या घटकाला समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची काही वैशिष्ट्य अभ्यासणं खूप गरजेचं ठरतं आणि म्हणून या ठिकाणी आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉडर्नायझेशन बघूया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट सायंटिफिक टेम्परमेंट, विज्ञाननिष्ठता. आता या ठिकाणी विज्ञाननिष्ठता म्हणजे तर कोणत्याही गोष्टीचे आकलन आणि स्पष्टीकरण करण्याची वैज्ञानिक पद्धती होय. सायंटिफिक टेम्परामेंट, दिस रेफर्स टू द डेव्हलपमेंट ऑफ अ सायंटिफिक वे ऑफ अंडरस्टँडिंग अँड एक्सप्लेनिंग एनी फेनॉमिना. दिस मे कम फ्रॉम an education that is based on scientific methods and an emphasis on the need for empirical evidence in support of given arguments. या ठिकाणी आपण बघितलं तर कोणत्याही युक्तिवादाचा आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने जर त्याचं विश्लेषण करायचं असेल तर त्याला विज्ञानाचा आधार खूप गरजेचा ठरतो आणि म्हणून शिक्षणाद्वारे आणि कोणत्याही युक्तिवादाने समर्थन करण्यासाठी आपल्याला ते प्रॅक्टिकल करणं खूप गरजेचं ठरतं आणि त्याला पुरावा हा आपल्याला ह्या विज्ञानातूनच देता येत असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे रॅशनल आउटलुक, तर्कनिष्ठ दृष्टिकोन. दिस इज अ लिंक टू द नेशन ऑफ rationalism, the approach and ability to provide logical explanation for any phenomenon. आपण इथं बघतो की याचा संबंध हा तर्कवादाशी आहे. तर्कवाद संकल्पनेत कोणत्याही गोष्टीचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देण्याचा या ठिकाणी दृष्टिकोन असतो किंवा ती क्षमता असते. तर्कवाद स्पष्टीकरण दोन गोष्टींमधून होत असतं. त्याचं कार्यकारण भाव उलगडून दाखवण्यासाठी, म्हणजेच काय तर एखादी घटना, एखादी गोष्ट समजून सांगताना त्यामध्ये आपल्याला त्याचं कारण आणि त्याचा परिणाम असं ज्या वेळेला सांगण्याची वेळ येते त्याला तर्कनिष्ठ दृष्टिकोन असं म्हणतो. तर्कनिष्ठतेमध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक अशा या मूल्यांवर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडून इहवाद आणि तर्कवाद यावर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडे झुकलेला हा कल आपल्याला स्पष्टपणे दिसत असतो. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन फॅक्टर्स. दिस इज अ शिफ्ट टू सेक्युलर अँड रॅशनल व्हॅल्यूज फ्रॉम स्पिरिच्युअल रिलिजियस व्हॅल्यूज. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट पुढचं वैशिष्ट्य आहे.
तंत्रज्ञानातील सुधारणा. आधुनिकीकरणाच्या अनेक व्याख्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या उपयोजनातील प्रगतीवर भर दिलेला आपल्याला दिसतो. पर्यायाने ते औद्योगिक समाजाचे एक मुख्य वैशिष्ट्य समजलं जातं. त्यासाठी अचूकता मिळवण्याची तंत्र, कौशल्यांचे विशेषीकरण आणि अचूकता या गोष्टींची आवश्यकता आपल्याला दिसते. सर्वायवल डेफिनेशन्स ऑफ मॉडर्नायझेशन टेंड्स टू emphasis on the fact of advancement in the use of technology, which in turns is a characteristics of industrial societies. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण अभ्यासणार आहोत. नवीन कल्पनांचे स्वागत करण्याचे स्वातंत्र्य. ओपननेस टू न्यू आयडियाज. देअर इज अ विलिंगनेस टू रिसीव न्यू आयडियाज, एक्झामाइन अल्टरनेटिव्ह, फाइंड न्यू pathways to explore creative ways to solve problems. Being modern cannot be limited to only using modern devices or gadgets. नवीन कल्पनांचं ज्यावेळेला आपण स्वागत करतो त्यावेळेला समस्यांचे निराकरणासाठी काही नवीन कल्पना किंवा तो विचार करणं खूप गरजेचं ठरतो. उपलब्ध पर्यायांची पडताळणी करावी लागते. नवीन मार्ग शोधावे लागतात. नवनिर्मितीच्या मार्गाचा शोध घेणं खूप गरजेचं असतं. आणि हे सगळं केव्हा होतं? जेव्हा आपली इच्छाशक्ती दृढ असते. ती इच्छाशक्तीच आपल्याला काहीतरी नवीन करण्याचं एक ऊर्जा देत असते. आणि म्हणून आधुनिकीकरणाचा अर्थ काय, तर आधुनिक यंत्र आणि उपकरणांचा उपयोग करणे इतक्यापुरताच मर्यादित असू शकत नाही, तर तो आधी विचार बिंबवावा लागतो आणि नंतर तो त्या आउटपुटनुसार आपल्याला ते आधुनिकीकरण दिसत असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे क्रिटिकल थिंकिंग. चिकित्सक विचार पद्धती यासाठी खूप गरजेची ठरते. तेव्हा कुठे आधुनिकीकरण आपल्याला दिसायला लागतं. दिस रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ क्रिटिकल इव्हॉल्युशन. पर्सन्स हू क्लाइम टू बी मॉडर्न आर विलिंग टू एक्झामाइन daily events, literature, culture, art, customs, beliefs from a critical point of view and be able to explain the constructive and deconstructive aspects of phenomena. हे खूप महत्त्वाचं आहे की संबंधित गोष्टींचं ज्यावेळेला आपण बारकावे समजून घेऊ ना, तेव्हाच आपल्याला त्याच्या बऱ्या वाईट पैलूंचं परीक्षण करता येऊ शकतं. आणि म्हणून ती जी वृत्ती निर्माण होते त्याला चिकित्सक विचार पद्धती म्हटलं जातं. ज्या व्यक्ती आधुनिक आहेत असं म्हणता येईल, त्याची रोजच्या घटना, साहित्य, संस्कृती, कला, रूढी, श्रद्धा इत्यादी सर्वच गोष्टींकडे जी वृत्ती असते ना बघण्याची, ती एक चिकित्सक स्वरूपाची असते. आणि तिला आपण सकारात्मक नकारात्मक पैलू समजून घेण्याची तयारी ठेवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण ज्यावेळेला बघतो तर तिच्याकडे आपला ॲटिट्यूड कसा असावा, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन्ही गोष्टीतून आपल्याला ते परीक्षण करता आलं पाहिजे. तेव्हा त्याला आपण आधुनिकीकरण म्हणू शकतो. आत्मपरीक्षण करणं म्हणजे अंतर्मुख होऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वातील बऱ्या वाईटाचा शोध घेणे. हा गुणसुद्धा चिकित्सक वृत्तीचाच एक भाग असतो. म्हणजे जसं उदाहरण जर बघितलं आपण, तर आपण म्हणतो एखादी आपली मैत्रीण की जी खूप आधुनिक विचाराची झाली आहे किंवा ती तुम्हाला चांगली वाटते, परत दुसऱ्या एक अँगलने वाटते की ती वाईट विचारांची झाली आहे किंवा वाईट वागणं झालं, तर आपल्याला दोन्ही दृष्टी आपल्याला तिच्यात झालेले बदल जो दाखवतोय ते म्हणजे आधुनिकीकरण. ते म्हणजे तिने एखादे एक प्रोडक्ट निर्माण केलं आहे त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग हे आधुनिकीकरणाचं वैशिष्ट्य ठरतं. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. नवीन ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण ज्याला आपण म्हणतो. जागतिकीकरणामध्ये द प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन इन द इंडियन कॉन्टेक्स्ट रिसिव्ड ॲन इम्पेटस इन 1991 when Dr. Manmohan Singh, the then finance minister of India, put into effect the new economic policy. ज्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री होते 1991 त्यावेळेला त्यांनी काही नवीन आर्थिक धोरणांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. आणि या ठिकाणी या धोरणांमुळे जी काही चालना मिळाली त्यामध्ये त्यांच्या धोरणांना LPG असं म्हटलं गेलेलं आहे. मग आता हे LPG म्हणजे काय? LPG पॉलिसी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. इट इज अ प्रोसेस दॅट ओपन अप द स्किल्स फॉर इंडियन इकॉनॉमी. म्हणजे आपल्या या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये LPGचं खूप महत्त्व आहे. L म्हणजे लिबरलायझेशन, उदारीकरण, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि खाजगीकरण, G म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. या 3 नवीन धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जणू मोकळं आकाश मिळालं होतं.
भारत हा जिथे खुला व्यापार, परकीय भांडवल आणि स्रोत आकृष्ट करण्यासाठी खुले वातावरण आणि उद्योग सुरू करण्याची सुलभता या सोयी उपलब्ध आहेत, अशा अर्थव्यवस्थेचा व्यापक आणि जागतिक व्यापारी विश्वाचा भाग बनलेला होता. दिस इकॉनॉमिक पॉलिसी ब्रॉट इन मच skepticism and criticism. Globalization has had several positive and negative consequences. या ठिकाणी आपल्याला काही त्याचे नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्हीही पैलू किंवा इफेक्ट दिसून आलेले आहेत जागतिकीकरणामध्ये, आणि हेच आपल्याला या ठिकाणी काही वैशिष्ट्ये आणि व्याख्यांच्याद्वारे समजून घेणं खूप अपेक्षित ठरतं. ग्लोबलायझेशनचे काही डेफिनेशन्स आहेत ते आपण बघूया. डेफिनेशन ऑफ ग्लोबलायझेशन. फर्स्ट डेफिनेशन, रोलंड रॉबर्टसन. त्यांचं मत आहे की जागतिकीकरण म्हणजे जग अधिकाधिक जवळ येणे आणि आपण सर्व एकच आहोत अशी तीव्रतेने जाणीव होणे. ग्लोबलायझेशन इज द कॉम्प्रेशन ऑफ वर्ल्ड अँड द इंटेन्सिफिकेशन ऑफ द कॉन्सिक्वेन्सनेस ऑफ द वर्ल्ड ॲज अ होल. म्हणजेच जागतिकीकरण जग हे अधिक खूप जवळ येणं, मग ते व्यापाराच्या अनुषंगाने असो किंवा सामाजिक दृष्टिकोनातून असो किंवा राजकीय दृष्टिकोनातून असो, या सगळ्याच दृष्टिकोनातून ते जवळ येणं आणि या सर्वच आपण सगळे एक आहोत ही ज्यावेळेला जाणीव होते त्यावेळेला तिथे जागतिकीकरण हे आपल्याला अस्तित्वात आलेले दिसतं. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणाची वैशिष्ट्य. फर्स्ट, पहिलं वैशिष्ट्य जे आहे तत्वाची उदारता. लिबरल प्रिन्सिपल. द प्रिन्सिपल ऑफ लिझायर फेअर, ज्याला आपण म्हणतो, इज ॲन इंटिग्रल आस्पेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ॲज अ प्रोसेस ऑफ चेंज. जागतिकीकरण ही काय, बदलाची एक प्रक्रिया म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. म्हणजेच काय तर हस्तक्षेप न करणे हे त्याचं तत्व आहे. जागतिकीकरणाचा अविभाज्य हिस्सा तो ठरतो. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात जर विचार केला तर ती खाजगी उद्योगांसाठी खुली असण्याची जागतिकीकरणाचा संबंध आहे. याला उदारीकरणाची प्रक्रिया म्हटलेलं आहे आणि या प्रक्रियेने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांना एकत्र आणलं गेलं. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, प्रायव्हेट एंटरप्राइज, खाजगी उद्योग. खाजगी उद्योगामध्ये ही प्रक्रिया जागतिकीकरणाशी खूप अशी निकटची प्रक्रिया आहे. खाजगीकरणाद्वारे पूर्वी सरकारी नियंत्रणाखाली असलेली आरोग्य सेवा, त्यानंतर विमा, आकाशवाणी, दूरदर्शन, शिक्षण यासारखी सेवा उद्योग क्षेत्रे खाजगी उद्योगांसाठी खुली करण्यात आलेली होती. प्रायव्हेटायझेशन इज ॲन अलाउड प्रोसेस दॅट एक्सेप्टन्स ग्लोबलायझेशन. इट इज अ processes where services which were previously subject to government control were opened up for private service providers in the fields like healthcare, insurance, radio, television, education, etc. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघूया, प्रॉफिट मोटिव्ह, नफा मिळविणं हे त्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे जागतिकीकरणाचं. ज्यावेळेला जागतिक व्यापार होतो त्यावेळेला हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरतं. प्रत्येक देशाला आपल्या देशासाठी नफा कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून विचार होत असतो आणि नफा मिळवणं हे त्याचं पहिलं उद्दिष्ट ठरतं. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा ही तीव्र स्वरूपाची झालेली आहे. होतकरू व्यक्तींसाठी अधिक संधी आणि पर्याय यांच्या उपलब्धतेमध्ये वाढ झालेली दिसते. त्याचा फायदा घेत अनेक सेवा पुरवठादारांनी प्रमाणाबाहेर नफा मिळवलेला आहे. उदाहरणार्थ जर बघितलं तर व्यापारी जो वर्ग आहे, व्यापारी तत्वावर काम करणाऱ्या अनेक ज्या खाजगी प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी खूप फायदा करून घेतलेला आहे या संदर्भात. आणि म्हणून न्यूमरस प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स विच ॲपरेट लाईक अ बिझनेस हाऊसेस. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघूया, मार्केटिझायझेशन, बाजारीकरण. ग्लोबलायझेशन ऑल्सो लीड टू increase in production. This in turn has lead to large scale marketization. फॉर एक्झाम्पल जर बघितलं आहे आपण याचं, तर तुम्ही एखाद्या भव्य अशा बाजार सदृश्य दुकानात गेलात, म्हणजे जसं आपण मॉलमध्ये जातो त्याप्रमाणे, तर तुम्हाला विविध प्रकारच्या मॉलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रोडक्टच्या रांगा लावलेल्या दिसतात आणि या भव्य बाजारामध्ये ग्राहकांना निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले असतात. If one goes to a large shopping mart, you will find rows
and rows of products of a wide variety. Large-scale markets have provided people with options to choose from. It has indeed resulted in increased consumerization and thus made us more मटेरियलिस्टिक. आपण बघतो या ठिकाणी की भौतिकवादी आपण झालेलो जर असलो आणि यामुळे काय होतं, चंगळवाद वाढलेला आहे, लोकांकडे इन्कम सोर्स पण वाढलेला असल्यामुळे ह्या बाजाराचं अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसतंय. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघतोय इंटरडिपेंडन्स, परस्परावलंबित्व. यू हॅव हिअर्ड द टर्म ग्लोबल इकॉनॉमी. हाऊ हॅज इट अफेक्टेड अस ऑल. जागतिक अर्थव्यवस्था जी आहे या संज्ञेचा परिचय तुम्हाला झालेलाच आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे, तर आपण बघतो की आपण सर्व परस्परावलंबी आणि परावलंबी झालेलो आहोत. इट हॅज मेड ऑल पीपल अँड नेशन्स interdependent. We have numerous examples of part of a product being manufactured in one country and assembled in faraway place. आपल्यासमोर अनेक उत्पादनांची उदाहरणे आहेत ज्यातील सुटे भाग एके ठिकाणी उत्पादित केले जातात तर त्याची जुळणी मात्र खूप दूरवर असणाऱ्या ठिकाणी केली जाते. जसं आपले मोबाईल फोन्स. आपण अनेक बाबतीत चीनच्या प्रोडक्ट्सवर अवलंबून होतो, पण आत्ताच्या परिस्थितीत आपण चीनचे प्रोडक्ट नाकारत आहोत आणि ते नाकारायलाही हवे, कारण आपल्याला आत्मनिर्भर भारताची जी काही पंतप्रधानांची इच्छा आहे किंवा आपण ही एक संधी मानूया कोरोनामुळे मिळालेली, ती इच्छा आपण पूर्ण करणार आहोत. आत्मनिर्भर भारताकडे आपल्याला वाटचाल करायची आहे आणि ते सुद्धा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. परस्परावलंबित्व हे जे काही वैशिष्ट्य आहे त्याला थोडं आपल्याला डच्चू देणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या भारतात नवीन प्रोडक्शन कसं करता येईल यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ज्ञानाचे सामायिकीकरण, नॉलेज डिस्ट्रीब्युशन. ग्लोबलायझेशन इज कॅरेक्टरिस्टिक्स बाय शेअरिंग ऑफ रिसोर्सेस. दिस इन्क्लूड्स द शेअरिंग ऑफ टेक्नॉलॉजिकल नो हाऊ मेड easier by digital transformation across borders. We are familiar with the concept of outsourcing. It is the way by which people go beyond geographical borders. People having the required skills and training get opportunities to perform specific tasks without moving out from their location. For example, business processing outsourcing BPO in India operating for American British condition firms. आपण बघतो की विविध स्रोतांचा ज्या वेळेला उपयोग होतो, आदानप्रदानांचे जे काही सुलभीकरण होतं आहे संगणकीय प्रणालीमध्ये झालेलं आहे. या आदानप्रदानातील भौगोलिक राजकीय सीमांचा अडसर दूर झालेला आहे. बाह्य स्रोतांचा जो वापर आपण करतो आउटसोर्सिंगचा, ही संकल्पना आपल्याला परिचित झालेली आहे. सीमापार देशांमध्ये असलेल्या प्रशिक्षित लोकांना त्यांच्या जवळच्या विशिष्ट कौशल्यांच्या आधारे आपण दुसऱ्या देशातील लोकांना स्थलांतर न करता ही सेवा देणे आणि अर्थार्जन करणे यांच्या संधी प्राप्त करून घेण्याचा मार्ग हा आपल्याला बाह्य स्रोतांचा वापर करणे यासाठी योग्य ठरतो आहे. उदाहरणार्थ जर बघितलं तर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा यासारख्या देशांमधील कंपन्यांसाठी काम करणारी भारतातील BPO ही आहेत, म्हणजे बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग ज्या आहेत त्या आपल्याला इथे काम करताना दिसतात. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जागतिकीकरणाची 6 वैशिष्ट्ये अभ्यासली आणि त्याच्या व्याख्याही अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट जी आहे 4.5 मध्ये डिजिटलायझेशन, अंकीकृतकरण, ज्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे अंकीकृतकरण, त्या संदर्भात आपल्याला इन डिटेल अभ्यास करायचा आहे. अंकीकृत प्रणालीचा वापर म्हणजे विविध स्रोतांमधून एकत्रित केल्या गेलेल्या माहितींचा भिन्न भिन्न उद्दिष्टांसाठी करता यावा म्हणून त्या माहितीचे संगणकीय प्रणालीमध्ये रूपांतर. त्यासाठी आपल्याला माहितीचे संगणकीय अंकीकरण करावे लागते आणि त्यामुळे अपेक्षित कामगिरीमध्ये मूलगामी सुधारणा होऊन उद्योगधंद्यांचा परीघ विस्तारत असतो. अंकीकृत रूपांतर, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही संज्ञा प्रथम कॅपजेमिनी ही फ्रेंच कंपनी आणि सेंटर फॉर डिजिटल बिझनेस ऑफ मॅन्चेस्टर्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT ही अमेरिकन कंपनी यांनी प्रचारात आणली.
अंकीकृत रूपांतरामध्ये उद्योगधंद्यातील जी प्रक्रिया आहे, कार्यप्रणाली आहे, ग्राहकांशी असलेले नाते जपण्यासाठी प्रस्थापित केलेल्या काही प्रणालींचे नूतनीकरण करणे हे या कार्याचा या ठिकाणी त्यांनी समावेश केलेला आहे. डिजिटलायझेशन इज द यूज ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजीज फॉर हँडलिंग डाटा ऑफ व्हेरियस नेचर फॉर व्हेरियस पर्पजेस. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या संदर्भात काही डेफिनेशन्स बघणं अपेक्षित आहे. डेफिनेशन ऑफ डिजिटलायझेशन, अंकीकृतकरणाच्या काही व्याख्या या ठिकाणी बघूया. अंकीकृतकरण म्हणजेच एकीकृत केलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि ज्या गोष्टींचे अंकीकरण करणे शक्य आहे अशा सर्व गोष्टींचे अंकीकरण करणे. Digitalization is the integration of digital technologies into everyday life by the digitalization of everything that can be digitalized. त्यानंतर याच्यामध्ये आपण काही तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या आहे त्याही बघूया. ब्रेनेन आणि क्राइम यांची डेफिनेशन आपण बघतोय. डिजिटलायझेशन इज द वे इन विच मेनी domains of social life are restructured around digital communication and media infrastructure. अंकीकृतकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये अंकीकरणाच्या आधारे प्रस्थापित केलेल्या संपर्क प्रणाली आणि माध्यमांचे जाळे यांच्या परिघात राहून समाज जीवनातील अनेक कार्यक्षेत्रांची पुनर्रचना केली जाते. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतोय की या संदर्भात विचार जर केला तर अंकीकृतकरणाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला कोरोनामुळे आता अवलंबावी लागते आणि ह्या प्रणालीचा आपल्याला खूप सारा उपयोग होतो आहे. ज्यावेळेला आपल्याला घराबाहेर पडता येत नाही त्यावेळेला आपण ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या शैक्षणिक गरजा पूर्ण करत आहोत आणि इतरही अनेक गरजा आपल्याला ह्याच माध्यमातून पूर्ण कराव्या लागणार आहेत. आणि म्हणून आपल्याला ह्या अंकीकृतकरणाच्या डिजिटलायझेशनचा उपयोग कॅशलेस सर्व्हिस, फोरकास्ट, टेलिकॉम, डिलिव्हरी, गव्हर्नन्स, सिटिझन आयडेंटिटी या संदर्भात त्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. या संदर्भात आपण काही इथे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेही बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटलायझेशन, अंकीकृतकरणाची वैशिष्ट्य. त्यानंतर पहिलं वैशिष्ट्य आहे कम्प्युटरायझेशन, संगणकीकरण. जे काही संगणकीकरण आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतोय त्याचा उपयोग खूप मोठा होतो आहे. पूर्वी प्रत्यक्ष श्रमाच्या आधारे ज्या प्रक्रिया केल्या जायच्या किंवा ज्या प्रक्रिया क्लिष्ट होत्या त्या आता केवळ संगणक प्रणाली, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकाच्या मदतीने आपण सहज करतोय. उदाहरणार्थ बघूया शिक्षण, बँकिंग, महसूल, कर संकलन, विपणन यासारखी क्षेत्रे. आणि आत्ता तर बघा कोरोनामुळे आपण ह्याच माध्यमाचा उपयोग आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी करून घेत आहोत. देअर इज ॲन एक्सपान्शन ऑफ द यूज ऑफ कॉम्प्युटर्स इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ. Processes which were earlier manual or cumbersome have now been simplified through programming, information technology and computer science. For example, education, banking, revenue, taxation, marketing, etc. Frequent change. Next characteristics, frequent change. सातत्याने बदल होतो यामध्ये. जसजसं नवीन टेक्नॉलॉजी येते तसतशी आपल्या वेगवेगळ्या जगामध्ये ती लॉन्च होते आणि आपण तिचा उपयोग करतो. आपण बघतो मोबाईल फोनमध्ये किंवा अदर डिव्हायसेसमध्ये न्यू ॲप्लिकेशन्स आली की ती आपण डाउनलोड करतो आणि ती शिकून घेतो आणि त्या माध्यमातून आपण आपल्या दैनंदिन ज्या काही नीड्स आहेत त्या कंप्लीट करताना दिसतोय. अंकीकृतकरणामुळे उद्योगधंद्यांच्या आकृतिबंधामध्ये सातत्याने बदल होतो आहे. तंत्रज्ञानाचा ह्या बदल जसजसा होतो तसतसा विकास होतो. तुम्ही बघता की उत्पादन, वस्तुनिर्माण, शल्यचिकित्सा, यंत्रमानव, डिझाईन अशा विविध क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल आपण ऐकलेलं आहे. डिजिटलायझेशन had led to frequent changes in businesses models due to growth in newer technologies. Have you heard of the use of AI or आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर व्हेरियस पर्पजेस सच ॲज अ प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, सर्जरी, रोबोटिक्स, डिझायनिंग. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण घेतोय स्पीड अँड ॲक्युरन्सी, वेग आणि अचूकता ज्याला आपण म्हणतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
अंकीकृतकरणामुळे काय होतं आहे, या प्रक्रियांची गती आणि अचूकतेचं प्रमाण खूप मोठं वाढलेलं आहे. लक्षणीयरित्या त्यामध्ये वाढ झालेली आहे. डिजिटलायझेशन हॅज easy cleared the speed of the process which a far greater extent of accuracy. For example, data mining, data processing, data analysis, data management enables faster speed, higher degrees of accuracy, and these in turn did the process of enhanced efficiency in various sectors: governance, medicine, trade, commerce, banking, insurance, real estate, स्टॉक मार्केटिंग, कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स. या सगळ्यांमध्ये बदल झालेला आहे. नवीन माहिती शोधणं असो किंवा माहितीचे विश्लेषण करणं असो, त्यावर प्रक्रिया करणं असो, व्यवस्थापन असो, या तंत्रज्ञानामुळे वेग, अचूकता, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. शासकीय व्यवस्थापन, औषधोपचार, बँका, विमा, व्यापार, गृहनिर्माण, शेअर बाजार, संपर्क अशा या अनेक कार्यक्षेत्रामध्ये त्याचा वाढता आलेख आपल्याला दिसून येतो आणि तो कसा आहे, अचूक आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे टेक्नॉलॉजी ड्रायव्हन, तंत्रज्ञान केंद्रित जी प्रक्रिया आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नीडलेस टू से, डिजिटलायझेशन इज बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. यू माइट रिकॉल द डे when one used 386 and 486 microprocessors in the 1980s, and today we talk of 5th generation microprocessors in the world of mobile technology on is now shifting to 5G technologies. आपण बघितलं की अंकीकरण ही जी प्रक्रिया आहे, संगणक प्रणालीचे दैनंदिन जीवनामध्ये जे काही उपयोजन होत आहे, तंत्रज्ञान, नाविन्य, संशोधन, प्रगती यावर ते आधारलेलं आहे. 1980च्या दशकामध्ये 386 मायक्रोप्रोसेस होतं किंवा 486 मायक्रोप्रोसेसर वापरणारे तंत्रज्ञान विकसित होत होतं. आता जर बघितलं तर 5व्या पिढीपर्यंत ते पोचलेलं आहे आणि भ्रमणध्वनी जो आहे त्या क्षेत्रात तर आता आपण 3G, 4G, 5G याकडे 5Gकडे कल आता वाढत चाललेला आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे स्प्राऊड क्रिएटिव्हिटी, निर्मितीशीलतेला चालना. निर्मितीशीलतेला या ठिकाणी चालना मिळाली. द नीड फॉर इन्स्टंट डाटा अँड क्विक सोल्युशन टू प्रॉब्लेम्स हॅज इन्करेज ह्युमन माइंड्स टू इन्व्हेंट, इनोव्हेट, पेटेंट अँड क्रिएट. For example, even in the field of education, we are working towards integrating technology for the purposes of education in the 21st century. In the context of pilot training, we have similarities to enable to trainers get a feel of the real cockpit experience before they gratitude to actually flying aeroplanes. आपण बघतो की निर्मितीशीलतेला कशी चालना मिळाली. त्वरित माहिती मिळवण्याची जी गरज आहे ती यातून भागवली जाते. समस्यांवरील त्वरित उपाय शोधले जातात. या गोष्टींमुळे काय झालं, मानवी बुद्धिमत्तेला नवीन शोध लावणे, नाविन्याची निर्मिती करणे, स्वामित्व हक्क ज्याला आपण पेटंट म्हणतो, हे मिळवणं खूप सोपं झालं आणि प्रोत्साहनही मिळू लागलं. 21व्या शतकामध्ये जर विचार केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा संपूर्ण अंतर्भाव झालेला दिसतो आणि त्याचा प्रवेशही खूप वेगाने झालेला आहे आणि आता तर खूपच वेगाने झालेला आहे. वैमानिकाने खरोखरीचे विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांना कॉकपिटचा अनुभव मिळावा म्हणून कॉकपिटच्या जमिनीवरील अनुकृती सिम्युलेटच्या आधारे प्रशिक्षण दिलं जात होतं. कॉकपिटची प्रतिकृती किंवा अनुकृती तयार करण्याची बुद्धी अत्यंत निर्मितीशील असली पाहिजे असं आपल्याला त्यात दिसतं. त्यानंतर पुढचं आहे ग्राहकांना महत्त्व, इम्पॉर्टन्स टू कस्टमर्स. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. डिजिटलायझेशन इज फायनली मेंट टू हॅव युटिलिटी व्हॅल्यूज टू द एंड युजर्स. या ठिकाणी अंकीकृत रूपांतरणाचा जो काही अंतिम लाभार्थी ग्राहक असतो त्याच्यासाठी अंकीकृत रूपांतरातील विविध प्रक्रियांचा उपयुक्तता मूल्य हे महत्त्वाचं ठरतं. उदाहरणार्थ जर बघितलं तर उत्पन्नावरील कर भरणे किंवा भरलेल्या करावरील परतीसाठी अर्ज करणे, महानगरपालिकेतून जन्ममृत्यूचे दाखले मिळवणे, ऑनलाईन प्रवेश मिळवणे. तुम्ही बघता निवडणुकींचे काही निकाल जाहीर होतात ते सुद्धा ऑनलाईन होतात किंवा आता तुमचे जे ॲडमिशन्स प्रक्रिया चालते ती सुद्धा ऑनलाईन व्हायला लागलेली आहे.
आणि हे सगळं आपल्याला कशामुळे शक्य झालं? या सगळ्या अंकीकृतकरणाच्या प्रक्रियेमुळे किंवा संगणकीकरणामुळे किंवा डिजिटलायझेशनमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. फॉर ऑनलाईन ॲडमिशन, फॉर डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन रिझल्ट्स, किंवा तुमचे आता काही 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड स्टुडंट्सचे रिझल्ट हे सुद्धा आपल्याला ऑनलाईन लगेच बघता येतात. अशा सगळ्या सुविधा आपल्याला ह्या डिजिटलायझेशनमुळे मिळालेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण जवळजवळ 3 कन्सेप्ट ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण मॉडर्नायझेशन शिकलो, ग्लोबलायझेशन शिकलो आणि डिजिटलायझेशन शिकलो. म्हणजेच आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि अंकीकृतकरण अशा या 3 कन्सेप्ट ज्याच्या व्याख्या, वैशिष्ट्य आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर 4.6 इम्पॅक्ट ऑफ प्रोसेसेस ऑफ सोशल चेंज हा मुद्दा किंवा हे पॉईंट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.